संदीप दीपक मराठे. प्रथम आरती न्यूजचे आभार. शेतकऱ्यांसाठी पशु हा व्यवसाय सर्वोत्तम आहे. व्यवसायापासून लोक मजुरी करायची थांबू शकतात. स्वतःचा व्यवसाय स्वतः उभा करून प्रगती करू शकतात. शेतकरी मजुरी करून रोज त्याची प्रगती होऊ शकत नाही, परंतु व्यवसाय करून तो सक्षम होऊ शकतो. स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहू शकतो आणि स्वतःच्या व्यवसायातून तो स्वतःची भरभराटी करू शकतो. त्याला कोणाची मजुरी करायची किंवा कोणाच्या हातापाया पडायची गरज लागणार नाही. दूध व्यवसाय हा सगळ्यात उत्तम व्यवसाय आहे. 10 दिवसाला दुसरे कोणत्याच व्यवसायातून पैसे येऊ शकत नाही, तो फक्त दूध व्यवसायातून येऊ शकतो. कोणताही साथीचा आजार येऊ, कोणताही रोग येऊ, कुठलेही दुष्काळ पडू किंवा गॅस बंद होऊ, काही होऊ, तो कुठल्याही व्यवसायाला दूध व्यवसाय हा सक्षम व्यवसाय आहे. काही झालं तरी दूध व्यवसायातून हा त्याचा उदरनिर्वाह करू शकतो. जसं थोडक्यात 1 एकर क्षेत्र खरेदी करायसाठी आपण 30 लाख रुपये लावू शकतो. तसंच जर आपण एक गाय खरेदी करायसाठी जर 30 लाख रुपये लावले तर तो महिन्याला 2-2, 3-3 लाख रुपये नफा कमवू शकतो. तसं त्या 1 एकर शेतीतून कमवू शकत नाही. तर शेतकऱ्यांनी भरपूर शेतकऱ्यांनी व्यवसाय द्यावा ही सर्वप्रथम इच्छा आहे शिवकृपा मिल्क सेंटर मार्फत. शिवकृपा मिल्क सेंटर हे जे दूध डेअरी आहे यांच्या मार्फत तुम्हाला जे गाय पुरवल्यात दुधासाठी एक शेतीला जोडधंदा म्हणून, तर तुम्हाला त्याचा काय कसा फायदा झाला, काय थोडक्यात तुम्ही सांगू शकाल का? नाही, पहिला आम्ही गाय धंदा करू. त्यातून 8 गाय होती. हळूहळू एक म्हैस घेतली घरी आणि त्यानंतर मग शिवकृपा डेअरीतून त्यांनी एक म्हशीची गाडी दिली आणि तिथून पुढं जे चालू झालं दूध 10 लिटरपासून जे चालू झालं, आज मी 200 लिटर दूध आहे थोडक्यात. कारण हे सहकार्य हे 1 लाखापर्यंत आधी म्हशीचं होतं. आज त्यांनी जवळ 16-17 लाखाची गाडी दिली. तिथून पुढं जे चालू झालं ते आज जवळजवळ 26 म्हशी माझ्याकडे. आज 250-300 लिटर काट आहे. हे कोणामुळे झालं, हे आमचे चेअरमन संदीप मराठे यांच्यामुळे झालं. शिवकृपा मिल्क सेंटर ह्या मार्फत तुम्ही जेव्हा दूध देता त्यावेळेस गायांना जे खाद्य आहे ते खाद्य तुम्हाला कुठून भेटतं आणि कोणत्या प्रकारचं खाद्य आहे? आमच्याकडे मका गोळी, समृद्धी, गापाची गोळी, खडकी, घाटसावळी, चुनी गायच्या, जर्दा चुनी, गाभण गायसाठी 2-3 जातीचं खाद्य, कालवडींसाठी 2-3 जातीचं खाद्य. सर्व प्रकारचं खाद्य आमच्या डेअरीमार्फत आम्ही देतो. त्याचा तुम्हाला काही फायदा झालाय का? गावड्यांना त्याचा भरपूर फायदा झालाय. दूध वाढतंय खाद्य चांगल्या प्रकारात असल्यामुळे. म्हणजे तुम्हाला एकाच ठिकाणी तुमच्या गायांसाठी दुधासाठी जे खाद्य मिळतं तुम्हाला इकडे तिकडे फिरावं लागत नाही, एका ठिकाणी तुम्हाला भेटतं. सर्व खाद्य आमच्या डेअरी मार्फत गावड्यांना जायला मिळतं. त्याचा तुम्हाला फायदा होतोच. हा, आपण पाहू शकतो की जे दूध आहे ते दूध कशा प्रकारे ते डेअरीमध्ये शेतकरी लोक आणतात आणि कशा प्रकारे ते दूध ते गोळा करतात. आपण त्या कामगाराविषयी आपण जाणून घेऊया. आलेल्या शेतकऱ्यांना दूध देतो. आल्यानंतर क्वालिटी लागतो. नंतर इकडे आम्ही दूध बघतो रमसाईमध्ये. दूध बघल्यानंतर दूध टाकीमध्ये जातं. टाकीमध्ये गेल्यानंतर करून आम्ही पुढे प्रकारे दूध बघतो.